हॅलो नमस्ते ऑल, फिटनेस को सारिका हेअर. स्वागत आहे तुमचं सारिकाज लाईफ फिटनेस फूड फन आणि फॅमिलीमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुम्ही वेट लॉस करताय, फॅट लॉस करताय तर आहारामध्ये फळांचा समावेश कसा करू शकता, कुठली फळे तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता. आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये पोळी, भाजी, आमटी, डाळ, सॅलड, कोशिंबिरी, पालेभाज्या, फळभाज्या असा बॅलन्स्ड आहार घेतो. याच्यामध्ये आपण फळांचाही समावेश करायला पाहिजे, कारण फळं ही आरोग्यदायी आहेत, आपल्या आरोग्यासाठी खूप उत्तम आहे. त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये न्यूट्रिशन्स आहेत, जसे की व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट्स. शिवाय याच्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये फायबर आहे. सो आरोग्यासाठी तर चांगली आहेतच, पण तुम्ही वेट लॉस आणि फॅट लॉस प्लॅनमध्ये आहात, स्वीट क्रेविंग आणि त्याच्यासाठी बाकी जंक फूड घेण्यापेक्षा आहारामध्ये फळांचा समावेश करणं हे खूप गरजेचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत. सो व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा की तुम्हाला प्रत्येक महत्त्वपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. सीजनल फळे ही तर बेस्ट आहेतच, पण प्रत्येक फळाचं त्याचं एक स्थान आहे. शिवाय प्रत्येकामध्ये जे न्यूट्रिशनल घटक आहेत हेही वेगवेगळे असतात. फळांमध्ये नॅचरल शुगर असते आणि ज्या लोकांना स्वीट क्रेविंग किंवा गोड खायची खूप इच्छा होते तर त्यांच्यासाठी डाएटमध्ये फळं इन्क्लूड करणे हे खूप उपयोगाचं ठरते. काही लोकांना वजन तर कमी करायचं असतं, पण गोड खायची खूप इच्छा होते, स्वीट क्रेविंग खूप कमी होतात आणि अशा लोकांसाठी फळेही खूप उपयोगी पडतात. फळांमध्ये चांगल्या प्रमाणामध्ये व्हिटॅमिन्स असतात, मिनरल्स असतात, अँटीऑक्सिडंट असतात, ज्याच्यामुळे इम्युनिटी चांगली राहते आणि जे सीझनल आजार आहेत जसे की सर्दी, ताप, खोकला तर हे खूप कमी प्रमाणामध्ये होतात. सोबत ह्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये फायबर असतं, तर त्याच्यामुळे डायजेशन सुधारतं आणि वेट लॉस आणि फॅट लॉसमध्ये सुद्धा याचा खूप चांगला फायदा होतो. आता पाहूयात फळं खाण्याची योग्य वेळ कोणती, आयडियल वेळ कोणती. फळांमध्ये जे सगळे न्यूट्रिशन्स आहेत हे आपल्या बॉडीमध्ये चांगल्या प्रकारे ॲब्सॉर्ब व्हावेत आणि त्याचे जे सगळे फायदे आहेत हे आपल्या शरीराला मिळावेत, याच्यासाठी फळं एका योग्य वेळेमध्ये खाणं हे खूप गरजेचं आहे. बऱ्याच लोकांना सवय असते की दुपारचं जेवण झाल्याच्या नंतर फळे कट करून खाणं किंवा रात्रीचं जेवण झाल्याच्या नंतर फळं कट करून खाणं, रात्रीच्या जेवणामध्ये फळं खाणं, तर हे चुकीचं आहे. तर यावेळी फळं खाण्यापेक्षा फळं खाण्याचा आयडियल टाईम किंवा वेळ कोणती आहे, तर जेव्हा तुम्ही रिकाम्या पोटी फळं खाणं हे खूप गरजेचं आहे. एक एक्सेप्शन काही फळं सोडली तर रिकाम्या पोटी खाणं हे खूप गरजेचं आहे. तर फळं तुम्ही सकाळी नाश्त्याच्या वेळामध्ये खाऊ शकता किंवा अजून सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण, जी संध्याकाळची वेळ आहे की जी एक छोटी भुकेची वेळ असते, तर या वेळामध्ये फळं खाणं हे आयडियल आहे, योग्य आहे. कारण या वेळामधली आपली भूक ही भागते, शिवाय बॉडीमध्ये चांगले न्यूट्रिशन्स ॲब्सॉर्ब केले जातात. तर फळे खाण्याची योग्य वेळ कोणती, तर रिकाम्या पोटी 2 जेवणांच्या मध्ये, की जिथे आपली भूक ही भागते, शिवाय डायजेशन कुठले इश्यू होत नाही. जेव्हा आपण रात्रीच्या वेळी किंवा जेवणाच्या नंतर जेव्हा आपण फळं खातो तर त्याच्यामुळे डायजेशन बिघडणं किंवा फळांपासून जे मिळणारे आपल्याला सगळेच्या सगळे फायदे आहेत तर ते मिळत नाही. सो आहारामध्ये या वेळामध्ये चांगले फायदे मिळण्यासाठी तुम्ही फळांचा समावेश नक्कीच करू शकता. शिवाय फळं ही आपण ट्रॅव्हलिंगमध्ये आहोत किंवा बाहेर आहे आणि जिथे आपल्याला हेल्दी फूड ऑप्शन्स काही नाही आहेत, तर त्यावेळेसही तुम्ही फळं तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता. कारण फळं ही जनरली इझिली सगळीकडे अवेलेबल असतात, पण ज्यूस किंवा रेडी ज्युसेस हे घेण्यापेक्षा फ्रेश ताजी फळं आणि होल फॉर्ममध्ये घेणं हे खूप गरजेचं आहे. शिवाय फळांवरती एक्स्ट्रा साखर किंवा साल टाकणं हे अवॉइड करायला हवं. अगदी तुम्ही हवं तर त्याच्यावरती सिनॅमन पावडर किंवा ब्लॅक पेपर वगैरे तर ह्या पावडरी टाकून घेऊ शकता. एक्स्ट्रा शुगर आणि एक्स्ट्रा साल. शिवाय जे रेडी टू ड्रिंक ज्युसेस किंवा अगदी ज्यूस असेल तरीसुद्धा, कारण जर तुम्ही होल फ्रूट खाल्लं तर त्याच्यातले सगळे न्यूट्रिशन्स मिळतात, शिवाय सगळे फायबर्स मिळतात की फळांपासून मिळणारे सगळे फायदे आपल्याला मिळू शकतात. तर तुमच्या लक्षात आलं असेल की फळं कुठल्या फॉर्ममध्ये घ्यावीत आणि कुठल्या वेळामध्ये घ्यावीत. आता आपण बघूयात की कुठली फळं वेट लॉस आणि फॅट लॉसमध्ये घेणं जास्ती फायदेशीर असू शकतं. 4 अशी फळे की जी वजन आणि फॅट कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. आपण पाहिलं की फळांमध्ये नॅचरल शुगर आणि फायबर हे खूप चांगल्या प्रमाणामध्ये असते, त्यामुळे सगळीच फळं ही आरोग्यासाठी खूप चांगली आहेत. पण जर आपण वजन कमी करत असू तर लो कार्ब फ्रूट, फळांमध्ये 2 प्रकारची फळं जसे की लो कार्ब आणि हाय कार्ब, त्याच्यामध्ये आपण ही जर 4 फळे घेतली की तर आपले दोन्ही हेतू साध्य होतील, जसे की न्यूट्रिशन वाईज आणि वेट आणि फॅट कमी करण्यासाठी सुद्धा.
यातील फर्स्ट फ्रूट म्हणजे ॲपल. अगदी 12ही महिने ऑल टाईम मिळणारं फ्रूट. आपल्याला माहिती आहे की ॲपल अ डे कीप्स डॉक्टर अवे. तर येस, तर आहारामध्ये ॲपल समावेश करण्यासाठी बेस्ट आहे. अगदी याच्यामध्ये कॅलरीजही कमी असतात. एका सफरचंदामध्ये अराऊंड 100 कॅलरी. पोटही भरलेलं राहतं. अगदी तुम्हाला नाश्ता बनवायला सकाळी वेळ नाही आहे तर नाश्त्यामध्ये फळं समावेश करणं हा एक बेटर उत्तम पर्याय आहे. चांगल्या प्रमाणामध्ये न्यूट्रिशन्स असतात, फायबर असतात. सो पोट कमी करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी आणि फॅट कमी करण्यासाठी नक्कीच आपण घेऊ शकतो. शिवाय सफरचंदाच्या सालीमध्ये पेक्टिन नावाचा जो घटक असतो तो वजन कमी करण्यासाठी मदत करतो. सो जर का साल काढून खातं, बऱ्याच लोकांना सवय असते की साली काढून खाणं, तर साल काढून न खाता सालीसहित खाल्ल्याने तुम्हाला अजून त्याचे फायदे मिळतील. शिवाय याच्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंटही असतात. सो सफरचंद आपल्या वेट लॉस आणि फॅट लॉस डाएटमध्ये ॲड करण्यासाठी एक बेस्ट फ्रूट आहे. सेकंड फ्रूट म्हणजे पपई. पपईमध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई हे खूप चांगल्या प्रमाणामध्ये आहे. शिवाय याच्यामध्ये पपेट नावाचं जे एन्झाईम असतं तर ते हार्ट हेल्थसाठी खूप फायदेशीर आहे. सो तुम्ही तुमच्या आहारामध्ये एक बाउल पपई जरी घेतली तर त्याचे खूप सारे फायदे होतील तुम्हाला. युजली स्किन आणि हेअर हेल्थसाठी व्हिटॅमिन्स हे खूप गरजेचे असतात आणि जे पपईमध्ये आहेत. सो तुमच्या वेट लॉस आणि फॅट लॉस डाएटमध्ये स्किन आणि हेअरची केअर करण्यासाठी सुद्धा तुम्ही पपईचा नक्कीच समावेश करू शकता. नंबर 3 म्हणजे डाळिंब, पोमग्रॅनेट. याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट हे खूप चांगल्या प्रमाणामध्ये असतात. काही लोकांना वेट लॉस डाएट फॉलो करत असताना थकवा जाणवतो किंवा काही मुलांना पिरियड्समध्ये थकवा जाणवतो किंवा हिमोग्लोबिन कमी आहे, ब्लड कमी आहे. तर या सगळ्या लोकांसाठी आहारामध्ये डाळिंबाचा समावेश करणं हा एक उत्तम पर्याय आहे. याच्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट आहेत त्यामुळे फॅट कमी व्हायला खूप चांगली मदत होते. शिवाय ज्या लोकांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे किंवा डायबिटीजचा त्रास आहे तर अशा लोकांनासुद्धा डाळिंब आहारामध्ये समावेश करणे हा एक उत्तम पर्याय. नंबर 4 चौथं फ्रूट म्हणजे ऑरेंज. ऑरेंजसुद्धा वेट लॉस डाएटमध्ये ॲड करण्यासाठी एक बेस्ट फ्रूट आहे. याच्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये फायबर आहेत, अँटीऑक्सिडंट आहेत, कॅलरीज कमी आहेत. शिवाय याच्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी ही चांगल्या प्रमाणात आहे. सम अमाऊंटमध्ये याच्यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आहे. सो वेट लॉस डाएटमध्ये ॲड करण्यासाठी बेस्ट आहे. सोबतच इम्युनिटी वाढवण्यासाठी शिवाय स्किन हेल्थसाठी सुद्धा ऑरेंज आपल्या आहारामध्ये समावेश करणं हे उत्तम आहे. यस, तर या फळांसोबत ही बाकी काही सीझनल फळेही तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता. जसे की सीझन वाईज स्ट्रॉबेरी असेल, पेरू असेल तर अशी फळेही तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता. आता सध्या समर सीझन सुरू आहे तर सीझनल फ्रूट आहे मँगो, आंबा. तर तुम्ही वजन कमी करत आहात, आंबा डाएटमध्ये घ्यायचा का, किती प्रमाणामध्ये घ्यायचा, तर याच्याविषयी सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती अपलोड केलेला आहे यापूर्वी. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही नक्कीच जाऊन तो व्हिडिओही पाहू शकता. यस, तर आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या वेट लॉस फॅट लॉस डाएटमध्ये फळांचा आवर्जून समावेश करा. आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्ससोबत. लवकरच भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. थँक्यू.